रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे। ज्या मंडळींचं बजेट कमी आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी खूप नवा कोरा अनयूज अनटच असा जर कोणी फ्लॅट बघत असतील तर मला असं वाटते हा जो फ्लॅट आहे त्यांच्यासाठी नक्की चांगला असू शकतो। कारण की हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट बाळकुमला दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं खरं एक टाउनशिप आहे। त्या टाउनशिपमध्ये जे नव्यानं काही ताबे दिलेले आहेत किंवा आत्ता ज्याचे लोक राहायला आलेले आहेत, साधारणतः वर्ष 2 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग आहे। आणि त्याच बिल्डिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा असा 2 BHK आणि सुंदर चांगल्या पद्धतीचा एक फ्लॅट आहे। जर तुम्ही फ्लॅट बघितला तर फ्लॅटचं जर तुम्ही बघितलं तर एक स्टँडिंग बाल्कनी आपल्याला फ्लॅटमध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं दिली गेलेली आहे। आणि घराच्या बाहेर जर तुम्ही स्टँडिंग बाल्कनीमध्ये बघितलं तर तुम्हाला समोर पिर्यामल वैकुंठ म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आणि नीट अँड क्लीन बाकी घरामधनं दिसतात। आणि खरं ह्याच दोस्ती वेस्ट काउंटीमध्ये एक 2 BHKचा हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। जसं ग्राउंड प्लस 29-30 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला सेकंड लास्ट फ्लोअरला असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असेल। जर ह्या फ्लॅटचा कार्पेटचा आपण जर विचार केला तर साधारणतः 636 कार्पेट असणारा हा 2 BHKचा फ्लॅट असेल। आणि ज्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात त्यावेळेला पश्चिम दिशेला आणि आतमध्ये येताना पूर्व दिशेला फ्लॅट आहे। समोर पण एक फ्लॅट आहे, त्या साईडला एक फ्लॅट आहे। एकाच साईडला असे 3 फ्लॅट आहेत, पण मध्ये जर ते 3 फ्लॅटच्या मध्ये जर बघितली तर तुम्हाला एवढी मोठी चांगल्या पद्धतीची अशी लॉबी मिळते। जी लॉबी तुम्ही बघितलं तर इतकी मोठी आणि इतकी प्रशस्त मात्र नक्की आहे। आणि ह्या लॉबीमध्ये इथं आलात तर इथं तुम्हाला 2 लिफ्ट आहेत, पलीकडल्या साईडला पण लिफ्ट आहेत। पण तसं जर बघितलं लिफ्टपासून जर 3 फ्लॅटला ह्या 2 लिफ्ट जर धरल्या तर एवढी मोठी अशी प्रशस्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीची एक लॉबी मिळते, जी तुमच्या ह्या 3 घरांसाठी वेगळी तुम्हाला बघायला नक्की मिळते। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या ॲम्युनिटीज मात्र ह्या बिल्डिंगमध्ये नक्की आहेत। म्हणजे त्याच्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही। ठाणा स्टेशनपासून 5.5 किलोमीटर अंतरावरती दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे। आतमध्ये वेळेला पूर्व दिशेला आपण इन करतो त्यावेळेला एवढी मोठी जागा तुम्हाला पहिल्यांदा इथे मिळते। आणि पुढं आल्यानंतर मग मात्र असा मोठा चांगला प्रशस्त तुम्हाला असा हॉल मिळतो। जर तुम्ही बघितलं इकडं असं मस्तपैकी डायनिंगसाठी स्पेस आहे। आणि जर डायनिंग आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आलात इथे असा मोठा हॉल आहे। आणि हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर तुमचंच समोरचं जे कॉम्प्लेक्स आहे, दोस्तीचंच जे कॉम्प्लेक्स आहे ते तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। मेट्रो तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। इस्कॉन टेम्पल तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। अशा पद्धतीचं खरं हे 636 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे। याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग पण मिळणार आहे। मेंटेनन्सचा विचार केला तर 6,000 रुपये बाकी ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स पण असणार आहे। आणि नंतर जर पुढे आपण आलो तर इथं तुम्हाला फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे। आणि जर तुम्ही बघितलं परत असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं असं मोठं किचन आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असेल। इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला परत एक ड्राय बाल्कनीसाठी वेगळी आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा पण दिली गेलेली आहे। आत्ता सध्या जर तुम्ही बघितलं तर इथेही तुम्हाला अशी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनी पण दिली गेलेली आहे। इथे बघा ड्राय बाल्कनी मी आता हे कसं प्लास्टिक लागले, कारण कबूतर वगैरे येतात त्याच्यामुळे ते प्लास्टिक ऑलरेडी ह्या ओनरला लावून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे ते खरं हे होत नव्हतं। अशा पद्धतीचा हा एक चांगला फ्लॅट तुम्हाला इथे मिळू शकतो। खरं हे जे घर आहे हे बिलकुल वापरलेलं नाही आहे, अनयूज अनटच असणारी प्रॉपर्टी आहे। यांनी आपलं आणून ठेवलं सामान, असं 2 दिवस पूजेला आले त्यावेळेला ते आणून ठेवलेलं सामान तसंच ठेवलं आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे आला तर मस्त आणि मोठा असा चांगल्या पद्धतशीर तुम्हाला एक बेडरूम पण मिळतो। हा बेडरूम साईज पण बघितलं मोठी आहे, चांगली आहे। आणि नंतर इथे जर बघितलं तर एक कपाटासाठी एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा पण दिले गेलेले आहे। आता सध्या 12:30 वाजलेत, तुम्हाला हे ऊन तुमच्या घरामध्ये थोडंसं आलेलं तुम्हाला नक्की दिसतंय। पण इथे जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची, बेडरूमची साईज बाकी खूप मोठी आणि चांगली नक्की असणार आहे। जर तुम्ही बघितलं तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं इथं दिले गेलेलं आहे, जे कॉमन असणार आहे, ज्याच्यात जॅग्वारची फिटिंग केलेली प्लंबिंगवर जॅग्वारचं असणार आहे। आणि इकडे परत आपण आलो तर इथे पण तुम्हाला एक मोठी प्रशस्त चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनी आहे। पण इथे स्वच्छतेची 100% गरज आहे। तुम्हाला जर हे फ्लॅट घ्यायचं म्हटलं तर साफसफाई करणं आपल्याला नक्की गरजेचं पडणार आहे। किंवा तुम्हाला इंटेरियरचं काम वगैरे जरी करायचं म्हणलं त्याच्यात करायला जागा आहे। ओनरने फक्त फॅन ट्यूबलाईट लावून ठेवून दिलेलं आहे। नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक अजून बेडरूम बाकी आहे। हे जे बेडरूम आहे इथे आला तर इथं परत कपाटासाठी वेगळी आणि चांगल्या पद्धतीची अशी जागा खरं दिली गेलेली आहे। आणि नंतर जर तुम्ही इकडे आलात तर असं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे। आणि इकडनं याला ग्रिल वगैरे सगळं लागलेलं आहे। आणि इकडनं जरी बघितलं तुम्हाला तर तुमचं इस्कॉनचं जे पिर्यामल आहे ते पिर्यामल वगैरे सगळं दिसते। मेट्रो ट्रेन तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते। बाजूलाच जर तुम्ही बघितलं नमो सेंट्रल पार्क ऑलरेडी तुमच्या बाजूलाच असणार आहे। तिकडनं पण रोड हा ओपन झालेला आहे। आणि जर तुम्ही दोस्ती वेस्ट काउंटीच्या बाहेर गेटवरती जरी बघितलं तर पहिल्यांदा
असं कालेर कशिळीचा ब्रिज घेऊन फिरून यावं लागायचं, पण आता ती फिरून जाण्याची गरज राहिलेली नाही, कारण त्यांनी तो मधला रस्ता जो आहे तो ओपन केलेला आहे. त्याच्यामुळं तिकडे आपल्याला लांब जायची गरज नाही, इथले इथंच तुम्हाला फिरता नक्की येईल. आणि त्याच्यानंतर इथे जर आपण आलो तर इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिल्या गेलेलं असणार आहे. ह्याच्यात तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण बँकेचं सगळं लिगल प्रोसेस ज्या काही गोष्टी आहेत त्या OC-CC सोसायटी ते सगळं झालेलं आहे. आणि याची किमतीवरती येऊन थांबलेला प्रश्न आहे. तर किंमत आत्ता सध्या जे मालक आहेत ह्या मालकांनी 1,05,00,000 याची किंमत ठेवलेली आहे. 1,05,00,000 मध्ये ते निगोशिएशन करणारही आहेत. सब्जेक्ट टू तुमची ऑफर काय असेल ती ऑफर दिल्यानंतर त्याच्यात आपण निगोशिएशन पार्ट नक्की असणार आहे. 10% डाऊन पेमेंट, 90% बँकेकडनं लोन घेऊ शकता. पाण्याचा प्रॉब्लेम इथे नाही, लाईटीचाही प्रॉब्लेम नसणार आहे. अशा पद्धतीचा खरं हा एक 2 BHKचा फ्लॅट. ज्या मंडळीचं बजेट ॲडजस्टेबल आहे, ज्यांना 2 BHK हवा आहे आणि लोकेशन ठाणा स्टेशनपासून एक 5.5 किलोमीटर अंतरावरती हवा आहे, आणि अशाच लोकांसाठी खरा हा फ्लॅट आहे. इकडनं तुम्ही व्हाया साकेत डायरेक्ट मुंबई नाशिक रोड पण पकडू शकता. त्याच्यामुळे जर अशा अँगलनं कोणी विचार करणार असतील किंवा आयुर्वेदाला कामाला जाणं आहे किंवा अशा पद्धतीचं सगळं जर विचार असेल तर मला असं वाटतं ही एक प्रॉपर्टी आहे. याची किंमत 1,05,00,000 निगोशिएबल असणारी किंमत आहे. जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा. हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवेन, जेणेकरून तुम्हाला जर पटलं तर पुढचा विषय आपण त्यांच्या ओनर पुढं मांडून निगोशिएशनचा पाठ करू. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.